प्रयत्न करिता वाळू रगडिता वाळूतून ही तेल गळे या म्हणीचा आज साक्षात झालेला आहे। एका मराठी तरुणाने हे खरंच सिद्ध करून दाखवलेलं आहे। एका मराठी तरुणाने पेटवलेली ठिणगी आज देशभरातील कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या आवाजात बदलली। जे अशक्य वाटत होतं ते शक्य करून दाखवलं या युवकांनी, या तरुण पिढीने। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूज। मित्रांनो, इतिहास फक्त नेते घडवत नाहीत, कधी कधी इतिहास घडवतात सामान्य विद्यार्थी, सामान्य युवक आणि त्यांच्यातीलच एक मराठी तरुण। आज संपूर्ण देशात एकच चर्चा सुरू आहे लाखो विद्यार्थ्यांच्या आवाजाने। अखेर केंद्र सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागला। शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्न, पेपर लीकचा मुद्दा आणि विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याने आता देशभरात नवा अध्याय सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ही लढाई फक्त एका परीक्षेपुरती नव्हती, ही लढाई होती प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याची, प्रत्येक पालकाच्या विश्वासाची आणि देशातील शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेची। देशभरातून विद्यार्थी रस्त्यावर उतरले। दिल्लीच्या जंतर मंतर पासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक आणि इतर राज्यात या आंदोलनाची लाट उसळली। या आंदोलनात महाराष्ट्रातील अनेक युवकांनीही सक्रिय सहभाग घेतला। सोशल मीडियावरून जनजागृती, ग्राउंड रिपोर्टिंग, शांततापूर्ण आंदोलन आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचं मोठं काम अनेक मराठी तरुणांनी केलं। त्यामुळे महाराष्ट्राचं नाव आज संपूर्ण देशभरात चर्चेत आलं आहे। क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। आज सोशल मीडियावर एक घोषवाक्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। युवा शक्ति जिंदाबाद, छात्र शक्ति जिंदाबाद, जिस ओर जवानी चलती है उस ओर जमाना चलता है। या घोषणेमागे फक्त भावना नाही तर लाखो विद्यार्थ्यांचा संघर्ष आहे, भावनिक भाग आहे। कल्पना करा, एका विद्यार्थ्याचं संपूर्ण वर्ष एका परीक्षेवर अवलंबून असतं। घरची आर्थिक परिस्थिती कठीण असते, आई वडील कष्ट करून मुलाला शिकवतात आणि जर पेपर लीक सारख्या घटना घडल्या तर त्या एका विद्यार्थ्याचं नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचं स्वप्न उद्ध्वस्त होतं। याच वेदनेतून देशातील युवक एकत्र आले। कोणी नेता म्हणून नाही, कोणी पक्षासाठी नाही, तर स्वतःच्या भविष्याच्या हक्कासाठी। आणि हाच या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे। आजचा संदेश स्पष्ट आहे, देशातील युवक शांत असतो पण अन्याय सहन करत नाही। जेव्हा युवक रस्त्यावर उतरतो तेव्हा सरकारला देखील त्याचा आवाज ऐकावाच लागतो। अनेकांच्या मते ही लढाई फक्त आता पेपर लीक पुरती मर्यादित राहणार नाही। रोजगार, शिक्षण, भरती प्रक्रिया, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मुद्द्यांवर देखील युवक अधिक ठामपणे आवाज उठवतील। अनेक प्रश्न तुम्हाला, अनेकांच्या मते ही लढाई आता फक्त पेपर लीक पुरती मर्यादित राहणार नाही। रोजगार, शिक्षण, भरती प्रक्रिया, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मुद्द्यांवर देखील युवक अधिक ठामपणे आवाज उठवतील। तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे शिक्षण व्यवस्थेत खरोखर बदल होणार का? सरकारने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणखीन कठोर पावलं उचलायला हवीत का? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। एका मराठी तरुणापासून सुरू झालेली ही प्रेरणा लाखो विद्यार्थ्यांच्या संघर्षात मिसळली आणि आज संपूर्ण देशाला युवकांच्या एकतेची ताकद पुन्हा एकदा दिसून आली। इतिहास सांगतो, जेव्हा युवक जागा होतो तेव्हा व्यवस्था बदलायला सुरुवात होते। अशीच प्रत्येक महत्वाची, विश्वासार्ह आणि लोकांच्या प्रश्नावर थेट बोलणारी बातमी म्हणजे सडेतोड आणि रोकटोक बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूज। एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील, देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी, एनजीटीव्ही मराठी न्यूज, सोलापूर।